नमस्कार मित्रांनो, मी कॅप्टन अभिषेक पिंगळे, एअरलाईन पायलट आणि सध्या बोईंग 737 मॅक्स हे विमान चालवतो. सध्या तुम्हाला न्यूजमध्ये खूप ऐकण्यात आलं असेल की पायलटनी मेडे कॉल दिला वगैरे वगैरे. तर एक्झॅक्टली हा मेडे कॉल काय असतो? खूप जणांना प्रश्न पडला असेल की आपण आपल्या भारतात इंडियन एव्हिएशन आणि इतर कंट्रीजचे सगळे वेगवेगळ्या एव्हिएशन इंडस्ट्रीज किंवा त्यांचे पर्टिक्युलर गव्हर्नमेंट्स त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक पॅक्ट साईन केलं आहे आणि त्याच्यात ठरलं आहे की इंग्लिश ही लँग्वेज वापरली जाईल एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्समध्ये. जेव्हा आपण ATCशी म्हणजे विमानातले पायलट्स ATCचे बोलतात, जे एअर ट्रॅफिक कंट्रोल जे ग्राउंडवर असतं, इंग्लिशचा वापर होतो. पण मग इंग्लिशमध्ये पण तुम्ही काही बोलू शकतात का असं नाही. सो काय बोलायचं आहे, काय त्याचा रिप्लाय येईल, हे सगळं प्रॉपर डॉक्युमेंटेड आहे आणि तेच तुम्हाला शब्द वापरायला लागतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही रेडिओवर बोलता येत नाही. असे काही सेंटेन्सेस आहेत आणि वर्ड्स आहेत जेणेकरून जो काय मेसेज द्यायचा आहे तो पटकन कन्वे होतो आणि त्याच्यात जास्त कन्फ्युजन होत नाही. तर असे 2 वर्ड्स आहेत. एकतर पॅन PAN असं 3दा म्हणलं की म्हणजे काय, तुमच्या एअरक्राफ्टच्या रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे जे दरवेळेसपेक्षा नॉर्मलपेक्षा थोडा काय ऑबनॉर्मल आहे, पण तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. हे जर तुम्हाला कन्वे करायचं असेल तर तुम्हाला पॅन हे 3 वेळा म्हणायला लागतं रेडिओवर, जेणेकरून जो खाली ATCमध्ये असतो, जो रेडारवर असतो, जो आम्हाला खालून बघत असतो त्याच्या रेडार मॉनिटरवर, तर त्याला कळतं की ओके ह्यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ह्यांना थोडी आपण प्रायोरिटी किंवा जे काय ते मागतायत ते त्यांना आपण हेल्प करायला पाहिजे आणि बाकी विमानांपेक्षा तुम्हाला त्यातल्या त्यात त्यावेळेस थोडी प्रायोरिटी मिळते. सो पॅनचा अर्थ की इश्यू आहे, काहीतरी थोडंसं चुकलं आहे, काहीतरी रॉंग आहे नॉर्मलपेक्षा, पण ते तुमच्या किंवा पायलटच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि दुसरा जो मेडे कॉल आहे, मेडे असं 3 वेळा म्हटलं जातं. तर अर्थ असा आहे की एअरक्राफ्टमध्ये काहीतरी सिरियस प्रॉब्लेम आहे आणि ते अर्जंट आहे, अर्जन्सी पण आहे आणि काहीतरी सिरियस इश्यू आहे आणि त्याकरिता लवकरात लवकर ते विमान लँड करायला लागेल हे खाली ATCला कळतं. तर तेव्हा मेडे डिक्लेअर केल्यानंतर आजूबाजूच्या सगळ्या विमानांना शांत बसायला लागतं आणि तुम्हाला टॉप प्रायोरिटी दिली जाते. तुम्हाला तुमची लँडिंग पहिली लवकरात लवकर तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवर लँड केलं जातं आणि ही इमर्जन्सी असं बघितलं जातं. तर शक्यतो मेडे कॉल कोणतेही आग किंवा धूर अशा रिलेटेड काही विमानात काही झालं असेल तर तो सगळ्यात पहिला दिला जातो आणि काय ड्युअल इंजिन फेलियर किंवा जिथे तुम्हाला वाटतं की खूप डायर इमर्जन्सी आहे तर तिथे पायलट्स ते मेडे कॉल देतात. तर हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला कळालं आहे की ॲक्च्युली मेडे म्हणजे काय. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड डे.